आज माझ्या चॅनलवर खास एक पाहुणी आलेली आहे, मंजुषा जोशी, पण हिला मी प्रेमाने मंजू असं म्हणते. आणि अनेक वेळेला आमच्या पार्टीजमध्ये आणि अशा रेग्युलर गॅदरिंग्समध्ये आम्ही खूप वेळा हिच्या हातचं खूप छान काय काय खाल्लेलं आहे. ती खूप चांगली कुक आहे आणि मला तिची सर्वात आवडलेली रेसिपी म्हणजे कच्च्या फणसाची भाजी. आणि अनायसे आता उन्हाळ्यात आपल्याला कच्चे फणस अवेलेबल आहेत, तर मी तिला रिक्वेस्ट केली होती की ही भाजी आपल्या व्ह्यूअर्सना तिने दाखवावी. तर थँक्यू मंजू, तू आज वेळ काढून ती फणसाची भाजी खूप क्लिष्ट आहे मला माहिती आहे, पण ती दाखवायला आमच्या चॅनलवर आलीस. तर काय म्हणशील? खरं तर तू क्लिष्ट म्हणतेस, पण ही भाजी फक्त फणस कापेपर्यंत क्लिष्ट आहे. नंतरची भाजी ती अतिशय सोपी आहे, म्हणजे अगदी नवशिका माणूस पण आरामात करू शकतो. त्यामुळे तुला ती अजिबात कठीण जाणार नाही. तर आपण इन्ग्रेडियंट्स बघू. मंजू, इन्ग्रेडियंट्स सांगशील काय? सर्वात महत्वाचं म्हणजे कच्चा फणस हवा. आपल्याला आठळ्या चारकुटांसकट तो घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला त्याचा भरपूर उपयोग करता येतो. नंतर तेल, हिरवी मिरची, लाल मिरची, कढीपत्ता, मीठ, ओलं खोबरं हे खूप महत्वाचं आहे. जिरं मोहरी अगदी नावाला फोडणीसाठी, हिंग अतिशय महत्वाचा, हळद पण किंचित आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर. असे एवढे पदार्थ आपल्याला आवश्यक आहे. कच्चा फणस कसा ओळखायचा असतो? कच्च्या फणसाचे जे काटे असतात ते उमललेले नसतात, हिरवागार दिसतो आणि साधारण छोट्याच आकाराचा असतो. म्हणजे छोट्या आकाराचा असला की चारकुटांसकट आपल्याला भाजी करता येते. ठीक आहे. हाताला आणि सुरीला तेल लावून घ्यायचं ना? हो. भरपूर चीक आहे. हो. कच्च्या फणसाच्या ज्या आठळ्या असतात त्याला पत्रा धरलेला नसतो, त्यामुळे चारकुटं आणि आठळ्यांसकट आपल्याला ती भाजी करता येते. म्हणजे त्याचं प्रोडक्ट जास्त पडतं. हो, आणि उपयोग आपल्याला जास्त प्रमाणात करता येतो. मंजू, आय थिंक याच्यात फणस चिरणे हा सर्वात क्लिष्ट भाग असावा ना? हो हो. हल्ली बाजारातनं पण चिरून मिळतो, तर ते बरं पडतं. पण जर चिरून नाही मिळाला तर आपल्याला ते कष्ट घ्यायला लागतात घरी. आणि सुरीपेक्षा विळी जास्त बरी असं तुझं म्हणणं आहे ना? हो, कारण तो सवयीचा पण भाग आहे, पण विळीवर त्याचे पटपट फोडी करून घेता येतात. पाव आणि पाठ आपल्याला काढायला लागते आणि कोळा असल्यामुळे चारकुटांसकट आपल्याला करता येते. फायनली हे दिव्य करून झालंय आणि त्यातनं हा आउटपुट आम्हाला मिळालाय. आता याचं काय करणार आहोत आपण? आपण हे पाणी घालून आणि मीठ घालून कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेणार. अच्छा, एका शिट्टीमध्ये ते शिजतं? हो हो. ओके. एक शिट्टी झालीये, तर आपण गॅस बंद करूया. हो. पण एक शिट्टी झाल्यानंतर आपल्याला फणस अशा पद्धतीने शिजलेला मिळालेला आहे. आणि याच्यात जे आपण पाणी घातलंय, पाणी आणि मीठ, तर ते पाणी आपल्याला ड्रेन करून घ्यायचं. हो, ड्रेन करून घ्यायचंय. थोडं चाळणीवर निथळून घ्यायचंय. सगळ्यात आधी आपण तेल घालून घेऊया कढईत. घेतलं ना? हा. तेल तापल्यानंतर आपल्याला
थोडंसं जिरं मोहरी घालायचंय. त्यानंतर हिरवी मिरची, सुकी लाल मिरची, हिंग, कढीपत्ता आणि किंचितशी हळद. आणि हे जरासं परतून घेतल्यानंतर त्यावर शिजलेला कणस टाकायचा. यात थोडे आपले गरे आलेत ना पिवळे, हो, तर थोडासा हा जास्त पिकला होता असं समजून ना. हा, म्हणजे भाजीच्या दृष्टीने थोडासा जास्त झाला. आणि एरवी जो अगदी कच्चा येतो त्याच्यात हे पिवळे गरे पण दिसत नाही दिसत. यात आपण शिजताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चव घेऊनच वरण घालायचं असलं तर मीठ घालूया. शेवटी आपण थोडासा गूळ घालूया आणि एक वाफ काढूया, म्हणजे ही भाजी तयार होईल. ऑलरेडी शिजलं असल्यामुळे म्हणजे फणस आपल्याला जास्त त्याला काही शिजवण्याची नाही, शिजवण्याची गरज नाहीये. एक वाफ आली आणि गूळ विरघळला की भाजी झाली. ओके. परतत असतानाच आपल्याला यावर ओलं खोबरं घालायचंय. फणसाच्या भाजीला ओलं खोबरं जास्त प्रमाणात लागतं. त्याची एक मुळातली गोडी असते ती त्या भाजीला लागते, त्यामुळे गूळ आपल्याला किंचित वापरावा लागतो. मगाशी आपण गूळ लागतो हे सांगायला मी विसरले, पण तो अगदी थोडासा घालायला लागल्यामुळे झाकण ठेवून अगदी एक 2 ते 5 मिनिट त्याला वाफ काढायची. आपली 5 मिनिटं झाली आहे आणि एक चांगली वाफ भाजीला आली आहे. आता ही भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया आणि थोडीशी कोथिंबीर घालून गार्निश करूया. कॉशियस आहे, पण तसं त्याच्यात काही कौशल्य बाकी काही नाही. थँक्यू सो मच मंजू. आज तू माझी फेवरेट डिश माझ्या व्ह्युअर्सना दाखवली आहे. ही तुम्ही नक्की ट्राय करा. माझी टाइम अँड टेस्टेड डिश आहे, मला प्रचंड आवडते आणि सेम या रेसिपीनी नक्की घरी करून बघा. आता फणसाचा सीझन आहे, तो घालवू नका, गमावू नका. थँक्यू सो मच. येस, वेलकम धनू.